त्यानंतर उभ्या रेषांना म्हटलं जातं लॉंगिट्यूड. काय म्हटलं जातं? लॉंगिट्यूड. आडव्या रेषांना म्हटलं जातं लॅटिट्यूड म्हणजेच अक्षवृत्ते. आणि हे जे राशी आहेत ते काल्पनिक आहेत. तर ही पूर्व दिशा ईस्ट डायरेक्शन, वेस्ट डायरेक्शन पश्चिम दिशा, त्यानंतर इथं आहे दक्षिण म्हणजे साऊथ डायरेक्शन, आणि उत्तर ही उत्तर दिशा आहे. तर चुंबकाचा एक गुणधर्म आहे, चुंबक हा नेहमी उत्तर दक्षिण स्थिर होत असतो, म्हणून नेहमी उत्तर दिशा ही वर असते. त्याला एन अक्षराने दर्शवलं जातं. लक्षात घ्या. सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लिहून घ्यायची नोट्स मध्ये, जनरल नॉलेजच्या नोट्स मध्ये, आणि पुन्हा त्याचं रिव्हिजन करायचंय आणि यावर चर्चा करायची. द नोटबुक ऑफ जीके अँड द सब्जेक्ट इज जिओग्राफी अँड द ऑल इंग्लिश वर्ड्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. हे सर्व इंग्रजी शब्द स्पेलिंग खूप महत्वाचे आहेत, विविध एक्झाम साठी येतात आणि आपल्याला आल्याच पाहिजे. आता आपण पाहूया, या रेषेपासून वरच्या भागाला उत्तर गोलार्ध म्हणजेच नॉर्दर्न